समर्थ श्रीराम भाग 3. श्री महाराजांचा जन्म. पांडुरंग घरी आल्यापासून पंत वर्षातून 2दाच पंढरीला जात. दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होई आणि द्वादशीला उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. सौगीताबाईंचे दिवस भरले आणि शके 1766 म्हणजे इसवी सन 1845 यामधील माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला गीताबाई विठोबाची षोडशोपचार पूजा करीत. त्याप्रमाणे या एकादशीला देखील पूजा झाली. विठोबाचं तीर्थ सर्वांना दिलं आणि सर्वांचा फराळ झाला की नाही याची चौकशी करून त्यांनी स्वतः थोडा फलाहार केला आणि विश्रांतीसाठी जरा अंग टाकलं. तिन्ही सांज टळल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून सोयणीला बोलवून आणलं. बाहेर मंडळींनी एकादशीचं भजन सुरू केलं. गीताबाई तोंडाने नामस्मरण करीत होत्या. सासूबाईंनी किंवा आईनी काळजी दाखवली तर म्हणायच्या, नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका. पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि इतक्यात श्री महाराजांचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमाराला गोंदवले येथे श्री महाराज जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना परमानंद झाला आणि त्यांनी पांडुरंगावर प्रेमाने फुलं उधळली, गावात साखर वाटली. पंतांना नातू झाला ही वार्ता हा म्हणता गावभर पसरली आणि गावातील स्त्री पुरुष बाळाला पाहायला आले. पंतांनी ज्योतिषी बुवांकडून महाराजांची कुंडली मांडून इष्टानिष्ट ग्रह पाहिले आणि वैदिक ब्राह्मणांकडून वेदोक्त मंत्रांनी बाळाला आशीर्वाद दिला. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता. पंतांनी बाळाचं बारसं एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटामाटाने केलं. त्यांनी त्या दिवशी खूप अन्नदान केलं. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण होतं. सर्वांच्या संमतीने गणपती असं त्याचं नाव ठेवलं. श्री महाराज जन्मल्यापासून शेवटपर्यंत स्थूल देही आणि गौर काय होते. तानेपणी तर त्यांचं रूप विशेष सुंदर असून ते झाले तेव्हा 4 महिन्यांच्या मुलाएवढे मोठे होते. श्री महाराजांचं सर्व अंग सुगठीत पण नाजूक होतं. वर्ण सफेद गोरा नसून त्यामध्ये पिवळसर झाक होती. दंड चांगले भरलेले, हात लाल लाल आणि रेशमासारखे मऊ, छोटी छोटी बोटं, सुबक पावलं, गोल आणि घट्ट पिंढऱ्या, मोठ्या मांड्या, लाल लाल ओठ आणि त्यांच्यामध्ये वळवळणारी लाल लाल जीभ, सुरेख नाक, तेजस्वी चमकणारे डोळे, भव्य कपाळ आणि पुष्कळ काळे केस असलेलं हे तान्हबाळ आईबापांचंच काय पण शेजारा पाजाऱ्यांच्या सर्व लोकांचे जीव की प्राण होऊन बसले. रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी ते सुद्धा मधून बाळ काय करतोय हे पाहून जायचे आणि मग म्हणायचे की याला पाहिलं ना की मनाला कसं समाधान वाटतं. 5 महिन्यांचे झाल्यावर महाराज रांगू लागले. ते अति चपळ असल्याने त्यांना खाली ठेवायची सोय नव्हती किंवा एखादी लहान वस्तू खाली ठेवणं शक्य नव्हतं. त्यांना मोकळं ठेवलं की ते भरभर देवांच्याकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या आसनावरून खाली काढायचे, नाहीतर सरळ गाईंच्याकडे जायचे. पुष्कळ वेळा शेजारच्या बायका त्यांना घेऊन जायच्या आणि आपल्या घरी त्यांच्याशी खेळत बसायच्या. महाराज घरी असले की त्यांच्या खोड्यांच्या भीतीने त्यांना सारखं कडेवर घेऊन फिरवावं लागे आणि ते सुद्धा आईनेच. आई बिचारी महाराजांना कडेवर घेऊन तशीच आपली कामं करीत असायची. महाराज 6-7 महिन्यांचे झाले होते त्यावेळेची गोष्ट. एकदा असं झालं की गीताबाईंना उठायला जरा उशीर झाला. रावजी स्नान करून आले होते आणि त्यांच्या संध्येची आणि पूजेची तयारी करून द्यायची होती. महाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना म्हणून त्या म्हणाल्या, तुला सारखा कडेवर घेऊन मी रे कशी काम करू, जरा बस खाली. असं बोलून त्यांनी महाराजांना खाली ठेवलं आणि आपल्या कामाला लागल्या. महाराजांनी लगेच जो पसरला तो काही केले तरी बंद करीनात. आईने ओरडून प्रेमाने जवळ घेऊन खाऊ दाखवून रडणं थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण महाराज आणखी जोरजोराने रडू लागले. हा सर्व गोंधळ ऐकून पंत आत आले आणि त्यांनी देखील बाळाची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न करून पाहिला. तरी जेव्हा रडणं थांबे ना तेव्हा पंत मंदिरात गेले. त्यांनी तिथला अंगारा घेतला,
पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो अंगारा महाराजांच्या कपाळाला लावला. आणि तो लावता लावता पंत सहज म्हणाले, बाळा, तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे का? हे शब्द बोलण्याचा अवकाश की श्री महाराज गप्प झाले. नुसते गप्प झाले नाहीत तर एकदम हसले आणि त्या दिवसापासून त्यांना कडेवर घेऊन जेवढं काम उरकता येईल तेवढंच काम गीताबाई करायच्या. श्रीराम समर्थ श्रीराम.